आघाडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। पालकमंत्र्यांची अखेर यादी जाहीर झालेली आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे, तर अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद असणार आहे। तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा ते सोपवण्यात आलेलं आहे। अपडेट जाणून घेऊयात, अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, यादी काय सांगते? नक्कीच दीपक, जर का पाहायचं तर मुख्यमंत्री हे उद्या सकाळी दावोसला आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे आणि त्या अगोदर ही संपूर्ण यादी आपल्याला येताना दिसते आहे। एकूण जर पालकत्व पाहायचं तर गडचिरोलीचं पालकत्व हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वतःकडे ठेवलं आहे। तर बीड जे एकूणच मोठ्या प्रमाणात गदारोळ आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता, तर बीडचं जे पालकत्व आहे ते अजित पवार यांच्याकडे आपल्याला गेल्याचं दिसतं आहे। सोबतच पुण्याचं देखील पालकत्व त्यांच्याकडे गेल्याचं दिसतं आहे। सोबतच मुंबई शहर असेल आणि ठाणे असेल, इथं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्याला जाताना दिसतं आहे। तर नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद हे चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत। संभाजी नगर जे आहे त्याचं पालकत्व हे शिवसेनेकडे जाताना दिसत आहे। जे संजय शिरसाट आहेत त्यांच्याकडे हे पालकत्व देण्यात आलं आहे। तर पंकजा मुंडे यांना जालनाचा कारभार सोपवण्यात आलेला आहे। एकूणच जर यादी पाहिजे तर मोठी आहे। मुंबई उपनगरासाठी 2 पालकमंत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे। आशिष शेलार हे पालकमंत्री असणार आहे, तर सहपालकमंत्री हे मंगल प्रभात लोढा असणार आहेत। एकूणच संपूर्ण यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। एकूणच सगळे जिल्ह्यांसाठी जे पालकमंत्री पद आहेत ते जाहीर झालेले आहेत आणि एकूणच मोठी उत्सुकता होती कधी ही पालकमंत्री पदासंदर्भातलं नाव निश्चिती होणार आणि तशाच प्रकारे सध्याला आपल्याला या सगळ्या नावांवर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। अभिषेक, खरं या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चेत असलेलं बीड। या बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं अशी सातत्यानं मागणी होत होती आणि अशातच आता अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद जात आहे। नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बीड हा जिल्हा होता आणि त्यांच्याकडनं मागणी देखील करण्यात आलेली होती की तो जिल्हा आपल्याकडेच राहावा। मात्र एकूणच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जे घटनाक्रम आहेत ते घडताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होताना दिसत होते आणि अशातच अजित पवार यांनी पालकमंत्रीपद घ्यावं अशा प्रकारची मागणी पुढे येताना पाहायला मिळालेली होती आणि तशा प्रकारे एकूणच भाजपकडनं देखील जोर जो आहे तो धरला गेलेला होता आणि त्याच प्रकारे मागणी जी आहे ती आपल्याला सध्याला तरी मान्य होताना पाहायला मिळते आणि बीडचं पालकत्व हे अजित पवार यांच्याकडे सध्याला आपल्याला जाताना दिसते आहे। एकूण तशा प्रकारची मागणी देखील आपल्याला भाजपकडनं होताना पाहायला मिळालेली होती आणि सध्या धनंजय मुंडे यांच्या नावाचा पत्ता कट होत अजित पवार यांची वर्णी आपल्याला बीडचं पालकमंत्रीपद जे आहे ते त्यांच्याकडे सध्याला तरी आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। अभिषेक, यामध्ये आणखी एका जिल्ह्याचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळत असा दावा गोगावलेंनी केलेला होता, पण सलग दुसऱ्यांदा आता आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी वाद उद्भवू शकतो। नक्कीच जर का रायगड जिल्हा पाहायचा तर मोठ्या प्रमाणात आपल्याला या अगोदर देखील या संदर्भात गदारोळ होताना पाहायला मिळालेला होता। एकूण शिवसेनेकडनं वारंवार मागणी या संदर्भात होताना दिसत होती, मात्र पुन्हा एकदा आदिती तटकरे यांची वर्णी आपल्याला रायगडच्या पालकमंत्रीपदी लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच एकूणच या संदर्भात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वारंवार शिवसेनेकडनं या संदर्भात आग्रही मागणी होताना दिसत होती आणि तशा प्रकारची मागणी यंदा देखील होताना दिसत होती। यंदा देखील तशाच प्रकारची उत्सुकता होती, मात्र आता सध्याला जर का पाहायचं आहे तर रायगडचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांच्याच वाट्याला गेल्याचं आपल्याला दिसतं आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर धनंजय मुंडे यांचं देखील आपल्याला पालकमंत्रीपदी नाव सध्याला तरी दिसत नाही आहे। त्यांच्याकडे सध्याला कोणतेही पालकमंत्री पद हे देण्यात आलेलं नाही। त्यामुळे एकूणच अभिषेक, मी तुला थोडंसं थांबवतो। जी पालकमंत्र्यांची आता यादी जाहीर झालेली आहे आपण त्यावर एक नजर टाकूया आणि मग मी पुन्हा तुझ्याकडे येतो। पालकमंत्री कुणाकडे कुठला जिल्हा? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतील, तर अजित पवारांकडे बीड आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री असतील। याशिवाय गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असणार आहेत, तर बीडचे आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार जबाबदारी पाहतील, तर मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा आदिती तटकरे या विराजमान झाल्या आहेत, तर नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे, तर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील।
आपण पुन्हा एकदा अभिषेककडे जाऊयात. अभिषेक, मुंबई शहर आणि ठाणेचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे. याशिवाय उपनगराचे देखील 2 पालकमंत्री ठेवण्यात आलेले आहेत. काय नेमकं कारण असावं, काय वाटतंय? या संदर्भात जर का पाहायचं तर येत्या काही काळामध्ये आपण पाहायचं तर महापालिकेच्या निवडणुका आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचं मुंबई शहर हे मानलं जातं. त्याला कुठेतरी टक्कर देण्यासाठी मुंबई शहर हे अगोदर देखील शिवसेनेच्याच वाट्याला होतं आणि मुंबई उपनगरामध्ये भाजपच्या वाट्याला हे आपल्याला येताना पाहायला मिळालेलं होतं. एकूणच यंदा महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे भाजपकडनं 2 पालकमंत्री पद जी आहेत ती मुंबई उपनगरासाठी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे. आशिष शेलार यांची वर्णी आपल्याला पालकमंत्रीपदी लागलेली आहे, तर सहपालकमंत्रीपदी मंगल प्रभात लोढा यांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं मुंबई मानलं जातं आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीकडनं आपला होल्ड राहावा यासाठी हे 2 पालकमंत्री पद जे आहेत ते मुंबई उपनगरासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मुंबई शहरासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं स्वतःकडे पालकमंत्रीपद ठेवलेलं आहे. येत्या काळामध्ये मुंबई महापालिकेची कामं कशा प्रकारे होतात हे बघणं देखील महत्त्वाचं असतं आणि त्या अनुषंगानेच उपमुख्यमंत्र्यांनी हे पालकमंत्रीपद घेतलेलं असेल असं देखील बोललं जात आहे. अभिषेक, नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहायचं झालं तर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. आगामी कुंभमेळा असेल किंबहुना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे किंवा इतरही मंत्री असतील, या कुठेतरी राष्ट्रवादीत जो सुरू असलेला वाद पाहता हा वाद टाळण्यासाठीच पुन्हा एकदा भाजपकडे हे पालकमंत्रीपद दिलं गेलं असावं. नक्कीच जर का माणिकराव कोकाटेंना पाहायचं तर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी त्यांची आपल्याला वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी दिसत आहे. एकूणच नाशिक हा जिल्हा भाजपचा होल्ड आहे. मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार तिथं आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहेत आणि भाजपकडनं हा जो पालकमंत्री पद आहे, जो जिल्हा आहे तो हातातनं न जाऊ देण्यासाठी स्वतःकडे हे ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं तू आता बोलतोय, येत्या काही काळामध्ये कुंभमेळा असेल किंवा इतर कामं असेल ही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळतं आणि त्यामुळेच डीपीडीसीसाठी तो देखील फंड महत्त्वाचा असतो आणि त्या अनुषंगानंच जे उत्तर महाराष्ट्रामधलं नाशिक जिल्हा आहे तो अतिशय महत्त्वाचा हा भाजपसाठी आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरीकडे जर का पाहायचं तर नंदुरबार मध्ये माणिकराव कोकाटे असतील यांची वर्णी आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबतच जळगावमध्ये देखील गुलाबराव पाटील हे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे एकूणच जर का पाहायचं तर नाशिकसाठी भाजप आणि भाजप इक्वल टू नाशिक अशा प्रकारचं आपल्याला समीकरण हे पाहायला मिळतं आणि तशातच गिरीश महाजन हे आपल्याला सध्याला पालकमंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली दिसते. जर कोकणाचा विचार करायचा झाला तर सिंधुदुर्गचा पालकमंत्रीपद आता नितेश राणेंकडे देण्यात आलेलं आहे. म्हणजे स्वाभाविकच राणेंनी आपला गड राखलाय. तर नक्कीच एकूण या अगोदर जर का पाहायचं तर रवींद्र चव्हाण ही आपल्याला तिथं पाहायला मिळत होते, मात्र रवींद्र चव्हाण यांना मंत्री पद गमवावं लागलं आणि एकूणच कार्याध्यक्षपदी त्यांची निवड आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर नितेश राणेंकडे आपसुकच तो भाग जो आहे तो आपल्याला जाताना पाहायला मिळतो आहे. मंत्रीपद असेल किंवा मग पालकमंत्रीपद असेल हे सिंधुदुर्गसाठी आपल्याला नितेश राणे यांच्याकडे जाताना दिसत आहे. तर रत्नागिरीसाठी उदय सामंत यांची वर्णी देखील आपल्याला इथे लागताना पाहायला मिळत आहे. एकूण रत्नागिरीचं पालकमंत्रीपद हे अगोदर देखील उदय सामंत यांच्याकडेच आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, मात्र सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे. मासेमारी असेल, एकूण पर्यटन असेल त्या दृष्टीनं देखील महत्त्वाचा मानला जातो आणि त्या अनुषंगानंच नितेश राणेंकडे तशाच प्रकारचं मंत्रीपद देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि आता पालकमंत्रीपदी देखील त्यांचीच वर्णी लागलेली आहे. अभिषेक, खरं तर ही सगळी यादी जाहीर होण्याच्या अगोदर जे मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती, खाते वाटप होण्याच्या अगोदर अनेकांनी आपापल्या जिल्ह्यावर खरं तर दावा केलेला होता. यातलेच एक मंत्री होते ते म्हणजे हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं अशी खरं तर त्यांनी तसा दावा देखील केलेला होता आणि पण आता प्रत्यक्षात त्यांच्याकडे वाशिमची जबाबदारी देण्यात आली आहे. नक्कीच वाशिम साठी जर का पाहायचं तर हसन मुश्रीफ यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. तर कोल्हापूरमध्ये देखील ज्या प्रकारची एक रचना ही मुंबई उपनगरासाठी करण्यात आलेली आहे त्याच प्रकारची रचना ही कोल्हापूरसाठी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. भाजप आणि शिवसेना या दोघांकडनंही
पालकत्व जे आहे ते वाटलं गेलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये जर का पाहायचं तर पालकमंत्रीपदी प्रकाश आंबेडकर यांची वर्णी आपल्याला लागल्याचे पाहायला मिळतं आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे पालकमंत्री असणार आहेत कोल्हापूरचे, तर सहपालकमंत्री ह्या माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आलेला आहे. एकूण यामध्ये पाहायचं तर राज्यमंत्री देखील आहे, सोबतच मंत्री देखील आहे. एकूण संख्या पाहायची तर 42 आहे आणि एकूण जर जिल्ह्यांची संख्या पाहायची तर ती 37 आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे सगळ्यांना समसमान वाटप आणि जबाबदारी देण्याच्या अनुषंगानं ह्या सगळ्या जी रचना आहे ती सध्याला तरी आपल्याला केल्याचं दिसत आहे. म्हणजे स्वाभाविकच या सगळ्या पालकमंत्री पदाच्या वाटपामध्ये कुठेतरी एक सोशल इंजिनिअरिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच एकूण जर का पाहायचं तर ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वरचढ काही नेते होते त्यांना कुठेतरी बाजूला सारण्यात आलं का, अशा प्रकारे देखील प्रश्न जे आहेत ते सध्याला उपस्थित होत आहेत. जर का आता पाहायचं तर कोल्हापूर मध्ये एकूणच हसन मुश्रीफ यांची आपल्याला मोठ्या प्रमाणात जी पकड आहे ती पाहायला मिळत होती, मात्र सध्याला वाशिम त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. प्रकाश आंबेडकर असतील किंवा मग माधुरी मिसाळ असतील, हे नवे चेहरे आपल्याला या इथं पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे पाहायचं तर वर्धा असेल, वर्ध्यामध्ये देखील पंकज भोयर असतील, पंकज भोयर यांची वर्णी लागलेली आहे. राज्यमंत्री आहेत ते आणि राज्यमंत्र्यांना देखील एक संपूर्ण जिल्हा जो आहे तो हातात देण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि एकूण दुसरीकडे हिंगोली असेल, हिंगोली सारख्या जिल्ह्यामध्ये नरहरी झिरवळ असतील, सोलापूरमध्ये जयकुमार गोरे असतील, लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा सातारामध्ये असतील शंभूराज देसाई असतील, अशा प्रकारची काही नावं आहेत जी आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच कुठंतरी एक सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न देखील आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळतो आहे. दुसरीकडे अकोल्यामध्ये देखील आकाश फुंडकर असतील, हा नवा चेहरा जो आहे तो तिथं आपल्याला दिल्याचं दिसतंय. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अर्थात गोंदिया असेल किंवा परभणी असेल, या ठिकाणी देखील गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील आणि परभणीमध्ये मेघना बोर्डीकर यांच्याकडे देखील ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे देखील थोडं सरप्रायझिंग आहे. एकूण पाहायचं तर परभणी हा मेघना बोर्डीकर यांचाच जिल्हा मानला जातो. एकूण तिथनंच त्या निवडून देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगानं परभणी असेल किंवा जालना असेल, ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी वर्चस्व हे आपल्याला भाजप आणि बोर्डीकर कुटुंबाचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्या अनुषंगानं जर पाहायचं तर मेघना बोर्डीकर यांच्या वाटेला सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे की परभणी हा जिल्हा आलेला आहे आणि त्यामुळे एकूण त्यांची वर्णी लागणार अशी देखील निश्चित होती आणि सध्या जर पाहायचं तर त्या नावावर देखील आपल्याला सध्याला शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर पाहायचं तर गोंदिया जिल्हा हा बाबासाहेब पाटील यांच्याकडे गेलेला पाहायला मिळतो आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.